देवसेनासाठी बाहुबली ज्या प्रकारे पाण्यात उतरून होडी ओढून आणतो, तसंच काहीसं तुम्हाला इथे करायला लागतं. तर जय शिवराय मित्रांनो, पहिल्या दिवशी भंडारदऱ्यामध्ये मनसोक्त काजवे पाहिल्यानंतर आज आपल्या भंडारदरा बाईक राईडचा दुसरा दिवस होता आणि आज आपण जाणार होतो आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट व्हॅली म्हणजे सांदन व्हॅलीकडे. पण त्या अगोदर अंघोळ कुठं करायची, तर आम्ही दोघांनी सरळ गाडी काढली आणि भंडारदरा धरणामध्ये जाऊन पोहलो. पोहल्यानंतर सरळ पोहोचलो सांदन व्हॅलीमध्ये. सांदन व्हॅली उतरायला सुरुवात केली आणि इथे एका ठिकाणी पाण्याची पातळी खूप जास्त असल्यामुळे या ड्रमचा जुगाड केलेला आहे. मग काय बारीने हे पाणी क्रॉस केलं आणि पुढे चालून सांदन व्हॅली फिरलो आणि रिटर्न येताना वेळ वाचावा म्हणून जय माहिष्मती सरळ जय माहिष्मती म्हणत या पाण्यात उतरलो आणि देवसेनाला पाण्यातून बाहेर काढलं. सांदन व्हॅली फिरून झाल्यानंतर सरळ अमृतेश्वर मंदिर गाठलं. तिथं एका हॉटेलमध्ये बेसन भाकरीवरती ताव मारला आणि सरळ निघलो रतनगडकडे. साधारण 2.5 तासांचा ट्रेक केल्यानंतर रतनगडावरती पोहोचलो. तोपर्यंत सूर्यदेव सुद्धा मावळायला गेले होते. मग काय एका ठिकाणी टेंट लावला आणि वेळ होता तर नेडं पाहून येऊ असं ठरलं. पण नेड्याकडे जातानाच आपले सबसेकातील घोणस पाटील दिसले. पाटलांपाशी बराच टाइमपास केल्यानंतर परत टेंटमध्ये आलो. चहा केला. थोड्या वेळानंतर मॅगी आणि सूप करून प्यायलो. झोपून घेतलं. भेटूया उद्याच्या भागामध्ये. पूर्ण रतनगड फिरूया. तोपर्यंत टाटा बाय बाय.